मध्ये लाडक्या बहिणी बी नाराज झाल्या आता बघा सरकारवाल्यांनो लाडक्या बहिणीची नाराजी सगळ्या भ्रष्टाचारच आहे. दिल्लीपासून गल्लीपासून भ्रष्टाचार देण्यावर आहेत की का मताला बी असंच जात आहो मत असंच गेले की ती 5 वर्ष पळत येतं सामान्य शेतकऱ्याचं पुरं टोटल मरण आहे हे राजकारणामध्ये. निवडणूक गेली की पुन्हा भाव मिळणार म्हणायचं, निवडणुकीमध्ये भाव आहे म्हणायचं. कशामुळे भाजप विकास मग भाजप विरुद्ध राष्ट्रवादी होईल काय इथं होते की होतंय का पैशाच्या ह्याच्यावर असल्यामुळे पैशाच्या बर्डनावर सध्या इलेक्शन चालू आहे. एका घरातून 3-3 माणसं फिरू फिरू तीच उमेदवार येणार. हा बापाला गेलो, लोकाला गेलो, पुतण्याला गेलो, दाजाला, इतर समाजातल्या कुणाला आहे का चान्स? बर उसाला कापसाला सोयाबीनला भाव मिळालाय का शेतीमध्ये खर्च किती होतो आणि उत्पन्न किती होती आणि राजकारणी त्यांचं नुसतं आश्वासन देण्यावर राहते. गांधी बोटावर मोजा इतके खुश झाले तरी सामान्य लोकांना कसलीच काही नाही. मालाला भाव नाही, खर्च जास्त होतो आणि उत्पन्न कमी होतं. कुठला पक्ष आता इथं चाललेला असं वाटतंय जिल्हा परिषदेत सगळ्या ठिकाणी का? पुन्हा द्यायला का घ्यायला काय तर आपल्याला काय मिळणार आहे पावसाळ्यात संपला हा. काँग्रेस हा. 3 पक्ष चालतात. आणि आता बी तीच होणार आहे तीच होतंय आता बी. हा. तर आमच्या घरच्या त्या 3 महिलाचे हप्ते बंद पडले. असं का? भेटत नाही हा? भेटत नाही. आणि मग ही 6 महिने झालं बंद झाले ती म्हणून हाय ते बी केला. कुणाला लाडक्या बहिणीचे पैसे पडायला का हात जोड जोड छाई नाही कुठला मिळतात लाडक्या बहिणीचे पैसे कशाची खुश आमची 6 महिने आधी पडत होते 6 महिने झाले बंद झाले. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये गावखेड्यामध्ये काय आहे वातावरण जाणून घेण्यासाठी आलोय मी चाकूर तालुक्यामध्ये. चाकूर अहमदपूर एकत्रित विधानसभा मतदारसंघ आहे आणि यामध्ये 11 जागांवरती जे आहे यावर्षी जिल्हा परिषद निवडणूक होते. एवढे गट आहेत आणि त्यापैकी 22 हे गण असणार आहेत. काय आहे मूड जाणून घेऊयात. घरणी गावामध्ये आहे आणि या घरणीचे गावकरी काय सांगतायत. काय जिल्हा परिषदेच्या निवडणुका सुरू आहेत ती मला माहित नाही. हा? निवडणूकच माहित नाही का? निवडणूक असते का? मत करताव का मताला बी असंच पळायचं आणि मग ती बी पळते ना असंच 5 वर्ष जमलं की काय निवडणुकीचं वातावरण. जिल्हा परिषद निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील. असं आहे का? काय निवडणुकीचं वातावरण काही नाही बरं आहे राष्ट्रवादी. हे काय हो का? ही घ्या, ही घ्या. हा, हा. सुरू करा. काय वातावरण निवडणुकीचं काय म्हणतंय मग? म्हणजे काय म्हणताय हो? काय म्हणताय वातावरण? काही नाही काहीच म्हणत नाही. नाही बरं आहे. हा. बाबा बरं आहे तर कुठल्या मुद्द्यावर या वर्षीची निवडणूक होणार आहे? मुद्दा काहीच धरणार नाही याच्यावर होणार आहे घडीवर. गडीवर हा. गडीच आहे का? काय मुद्दे आहेत का? गडीच आहे फक्त घडीच आहे का? असं चालू आहे का सगळं? बघू आणखीन लोक काय म्हणतात. लातूर जिल्ह्यातली ही निवडणूक रंगतदान होणार हे निश्चित होतं. कशा पद्धतीचा सगळा सामना असणार आहे? भाजप हा कशामुळे भाजप? विकास हा बाकी पक्ष करीत नाहीत का विकास? करतात ना. हा आपण भाजप असं आहे का? मग भाजप विरुद्ध राष्ट्रवादी होईल काय इथं? होते की होत आहे का? बरं कुठल्या मुद्द्यांना घेऊन ही निवडणूक होती वाटते तुम्हाला? म्हणजे कुठले मुद्दे असतात? मुद्दे हा कामाचे मुद्दे कुठले असतात? रस्ते असतील, हा पाणी असेल, लाईट असेल. हा माग कुणाचं होतं सरकार? भाजपचं होतं. भाजपचं बी होतं का? त्या ह्याच्यात कुठले विकासाचे काम झाले असं वाटतंय तुम्हाला? बरेच प्रश्न मिटवले सरकारने. हम्म. हमी भाव, हा. हरभरा फेडरेशन आहे, तुरीला फेडरेशन आहे. बर हा बर काय आहे का हे सगळं? नाही बरोबर आहे, जे म्हणते ते बरोबरच आहे. आम्ही एकाच ह्याच्यामध्ये आहेत. बर कुठलं या वर्षीची निवडणूक आहे आणि कशी वेगळी आहे का? वेगळी आहे का? वेगळी कशी चालू आहे नाही दरवर्षी वेगळे आहे. म्हणजे लोकमान्य ह्याच्यामध्ये लोकशाहीच्या ह्याच्यावर असल्यामुळे पैशाच्या बर्डनावर सध्या इलेक्शन चालू आहे. हा. सत्याचे इलेक्शन का नाही. काय सुरू आहे मग सगळं असं ते सुरू आहे? हा सगळा भ्रष्टाचारच आहे. दिल्लीपासून गल्लीपासून भ्रष्टाचार देण्यावर आहेत की. हो का? एका घरातून 3-3 माणसं फिरू फिरू तीच उमेदवार येणार. हा बापाला गेलो, लोकाला गेलो, पुतण्याला गेलो, दाजाला, हा त्यांच्या कुळामध्ये इतर समाजातल्या कुणाला आहे का चान्स? कार्यकर्त्याचं ह्याच्यात मरण होते की मग कार्यकर्त्याचं मरण झालं मग ह्याच्यामुळे मरण होतं ना. हा हा. बर आले का? हा काय राजकारण? काहीच नाही का? आता बघा कसं बोलता. कुठल्या मुद्द्यावर निवडणूक होईल? मुद्दा कुठला आहे? मुद्दा कामाच्या विकासावर बर कुठला विकासाचा मुद्दा आहे सांगा बरं त्याच्यावर निवडणूक होईल असं वाटतंय तुम्हाला? निवडणूक होय. हा शेतकऱ्याला चांगलं केलं बीजेपीनं. होय का? हा आजचे दिन आ गए. हा कैसे आ गए? हा काय काय आधी भाव मिळाला म्हणून ओरड असते की शेतकऱ्याची काही बी नाही. नाही का? हा हा बर हा उसाला कापसाला सोयाबीनला भाव मिळालाय का? मिळालंय. हा? हा निवडणूक आली की मिळायला म्हणतो का काय? नाही नाही निवडणूक गेली की पुन्हा प्रचार करायचं. काय होत? निवडणूक गेली की पुन्हा भाव मिळणार म्हणायचं, निवडणुकीमध्ये भाव आहे म्हणायचं. हा हे असं सगळं सुरू आहे.
बरं जिल्ह्यामध्ये काय वातावरण बदललंय असं वाटतं तुम्हाला? जिल्ह्यामध्ये महानगरपालिका या सगळ्या निवडणुकीमध्ये नाही, महानगरपालिकेने बदलायचं म्हणजे कारण काय आहे की ह्याच्यामुळं इकडं बघून काही सांगा. कशाच कुठं कशामध्ये योजना नाही, म्हणजे कसं नाही, हा. सामान्य शेतकऱ्याचं पुरं टोटल मरण आहे हे राजकारणामध्ये. हा. हा. राजकीय ह्याच्यामध्ये सामान्याचं मरण आहे. कोण्या मालाला भाव आहे, शेतीमध्ये खर्च किती होतो आणि उत्पन्न किती होती आणि पैसा किती मिळतो, हे काय राजकारणी त्यांचं नुसतं आश्वासन देण्यावर राहतात. खुश आहेत ना, पण हे खुश आहे. एखादी बोटावर गावकरी खुश आहेत. नाही, एखादी बोटावर मोजा इतके खुश झाले तरी सामान्य लोकाला कसलीच काही नाही. बरं, कुठल्या मुद्द्यांवर ही निवडणूक व्हावी लागते असं तुम्हाला वाटतंय सांगा? शेतीमध्ये शेतकऱ्याच्या ह्याच्यावर कसल्याच ह्याच्यामध्ये मालाला भाव नाही किंवा तुमच्या शेतीला उत्पन्न खर्च जास्त होतो आणि उत्पन्न कमी होते. मग सगळे सामान्य शेतकऱ्याला कुठनं मिळते? एक बोटावर मोजावडे 4 लोकांना उत्पन्न मिळायचे. कुठला पक्ष आता इथं चाललेला असं वाटतंय जिल्हा परिषदेत सगळ्या ठिकाणी? भाजप चालू. अशा पद्धतीचं सगळं वातावरण आहे. जाणून घ्या, काही तरुण बी आहेत तेव्हा आता झालं की लगेच मत देताव का तरी सांगा, का मताला बी असंच जाताव? मत असंच गेले की ती 5 वर्ष पळत येतं. काय निवडणुकीचे मुद्दे आहेत त्या वर्षीचे? काही नाही. शेतकऱ्याला काय करणार आहे? निवडणुकीची काय मुद्दे आहे ती? हा? मग शेतकरी तर मतदान करताव की तुम्ही? होय, करावं लागतंय आता, कोणाला का होणार देवच लागणार आहे ना. हा? मग मतदान करताव त्यावेळेस येतात का पुन्हा विचारायला? पुन्हा कोण येणार आहे? हा, निवडून घे, मतदान करण्यापुरतं करा मतदान, आम्ही उभं राहिलो मग तिथं. हा? पुन्हा द्यायला का घ्यायला काय? बरं, मग काय वातावरण चालू आहे सध्या? वातावरण काय आता बीजेपीच म्हणा येत आता काय. लोक म्हणायलेत नाही, तुमचं काय सुरू आहे? आपलं लोकांसारखं तर दुसरं काय राहते. दाब म्हणलं तर दाबीत तस काही नाही. कुठले मुद्दे आहेत त्यावेळेस तुम्हाला वाटतं की ह्या मुद्द्यावर मला निवडणुकीत मतदान करायचं? काय नाही, आपण शेतकरी माणसं, आपल्याला त्याच्यातला अनुभव होत नाही, काय म्हणावं. मग ही निवडणूक जिल्हा परिषदेची ह्याच्यासाठी तर असती ना, बदल व्हावा तुमच्या ह्याच्यात बदल. असून तर आपल्याला काय मिळणार आहे? आपल्याला काय उगत देतो मग ते का कोणत्या बी टायमाला ही करतो ती करतो मग तिथं पुन्हा काय डाव साधला की संपला. कोण डाव साधवित आहे? ही गावातले उभारणारे कोण आहे म्हणायचं आता, ती वरी आपण आपल्या तेच वर का आपला हात पोहोचणार आहे. तर असं सगळं परिस्थिती आहे. चाकूरच्या आणखीन काही भागातून गावामधून आढावा घेऊयात. मूड काय? लातूरमध्ये कुठले कुठले पक्ष चालतात? लातूरमध्ये ज्यावेळेस निवडणूक होते, आता चाकूरमध्ये काय काय होईल? चाकूरमध्ये तर काँग्रेस, घड्याळ आणि एवढं आपलं भाजप चालते. असं तिन्ही मध्ये कसा सामना चुरस होणार आहे का यावर्षी? होणार आहे. दरवर्षी कशी होती बरं निवडणूक? जशी होती दोन कशी होती? तीनच होते ते दरवेळेस हो. आणि दोनच लोक असतात की कधी कधी? राहतात. त्यावेळेस कसं होतं? त्याला सोडून द्यायचं. सोडून द्यावं लागतंय का? एक शेवट राहिलं. शेवट ही विचारायचंय मला की पहिली निवडणूक कशी व्हायची आणि आता जी महानगरपालिकेनंतर काय? मला माहित नाही, दुसरी मला माहित नाही. हे आमचं पहिल्यापासून सांगतो आम्ही, एवढंच आहे आमचं बस. 3 पक्ष चालतात, 3 पक्ष चालतात. आता बी तीच होणार आहे. तीच होतंय आता बी. बरोबर. मुद्द्यावर निवडणूक होती, कसं बघता? सगळे पैसे पडले तर जून पासून हप्ता पडला नाही, आता नोव्हेंबरचा हप्ता पडलाय. नोव्हेंबरचा पडलाय, सगळ्याला पडले तर जानेवारीचे हप्ते आम्हाला पडले नाही. बरं, आणि निवडणूक काय म्हणते आता सध्या? निवडणूक काय म्हणत नाही, निवडणूक म्हणते की हप्ते पडले. आमच्या घरच्या 3 महिलांचे हप्ते बंद पडले. असं कशामुळे बंद पडतात? आणि निवडणुकीमध्ये हे मुद्दे चालतात का? लाडकी बहीण, बाकीच्या योजना भेटतात का सरकारच्या? भेटत नाही, भेटत नाही. आणि मग ही सरकारच्या योजना मिळतात म्हणून निवडणुकीत येतात की राजकारणी? आता देते आमचे चालू करावं, पैसे आमचे पडलेले आम्ही त्यांना मतदान करू. असं ना? आणि नाही पडल्या? नाही पडल्यावर त्यांचं त्यांनी बघून घ्या. असं का? काय निवडणूक आहे का जिल्हा परिषदेच्या? कशावर मतदान करता बरं? म्हणजे कुठला मुद्दा असतोय का या तुमचे? आणि मग लाडक्या बहिणीवर सुरू आहे ना सगळं? ह्याच्यावर असून काय फायदा? 6 महिने झालं बंद झाले की मग तीच करायचं लाडक्या बहिणीच्या भावावरच करायचं. अजून मी त्याच्यावर करणार आहे. पण ती चालू आहे काहीतरी राहावं तर की मुद्दा हाय ते बी गेला. आणि जे येणारा माणूस म्हणाला लाडक्या बहिणीचे पैसे पडायला का हात जोड जोड छाई येते दारात येते. आता सगळे असे करतात. आता कुठं निघाला लाडके भाऊ गेले कॅमेऱ्यातून? आता मग आता भेटले नाही तर काय होणार आहे? आता आता भेटत नाही त्याला. त्यांनी म्हणले लाडकी बहीण
बहीण सारखी योजना काढली आणि त्याच्यामुळं लय लोक खुश आहेत. कशाची खुश आमची सामान्य आधी पडत होती सामान्य झाले बंद झाले. पुन्हा कुणाला मिळतात लाडक्या बहिणीचे पैसे? मला चिठ्ठीला घरात होते बंद झाले आमचे. हात तरी किती बंदच झाले का आता? मग काही ते अर्ज केवायसी केली असेल की? केलते की मग 2-3 वेळेस जाऊन केलं पडणार झाले. हा हा. बर. तर अशा पद्धतीचा मूड आहे आणि निवडणुकांमध्ये लाडक्या बहिणी बी नाराज झाल्या आता. बघा सरकारवाल्यांनो, लाडक्या बहिणीची नाराजी.